हृदय शुभवर्तमान याचे 19वे अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 30 वचन आहे. या 30 वचनमधून समोरच्या 2 वचनमध्ये यहुदिया प्रांतामध्ये येशू ख्रिस्तानं पुष्कळ लोकांना बरे केले. 3 वचनपासून ते 9 वचनपर्यंत विवाह आणि सोडचिठ्ठी विषय लिहिलेले गोष्टी लिहून आहे. 10 वचनपासून ते 12 वचनपर्यंत सोडचिठ्ठीच्या मुळे असलेले प्रभाव. 13 वचनपासून ते 15 वचनपर्यंत येशू ख्रिस्त लहान मुलांना आशीर्वादित करणे. 16 वचनपासून ते 22 वचनपर्यंत एक तरुण असलेला धनी असलेला अधिकारी. 23 वचनपासून ते 26 वचनपर्यंत धनी लोकांना चेतावणी देणे. 27 वचनपासून ते 28 वचनपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रेषितांचे स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांचे स्थळ. 29 वचनपासून ते 30 वचनपर्यंत प्रभूला समर्पित केलेले त्यांना आज्ञा. नंतर असे झाले की हे बोलणे समाप्त केल्यावर येशू गलिलहून निघून यर्दनच्या पलीकडे यहुदियाच्या प्रांतात गेले. येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या गोष्टी फक्त शब्दामध्येच नव्हते, त्यानं ते करून दाखवले, पण त्याच्या शब्दामध्ये परिपूर्णता होते. त्यानं दिलेले उपदेश आणि दिलेले सांगलेले वचन पूर्ण समजवल्यानंतरच तो गलील प्रांतामध्ये आले आणि त्यानंतर तो तेथून यहुदिया प्रांतामध्ये आले. आज आपल्या वर्तमान जगामध्ये असंख्य वर्तमान उपदेश लोक करून राहिले, पण त्याच्यामध्ये संपूर्णता आहे म्हणजे हे गोष्टी प्रश्नच आहे. येशू ख्रिस्त आपले उपदेश संपूर्ण केल्यानंतरच तो दुसऱ्या प्रांतामध्ये आले. ज्या प्रांतामध्ये ज्या संदेशाचे गरज होते त्या संदेशाला तो तिथं देऊन आले. तुम्ही पवित्र शास्त्र अध्ययन करताना वचन कोणत्या लोकांसाठी लिहिले गेले, कोणत्या स्थळामध्ये लिहिले गेले, कोणत्या लोकांच्या मधामध्ये वचन लिहिले गेले आहे आणि त्यांचे आचार आणि विचार का आहे आणि ते लोक कसे वचनचे स्वीकार करणार, हे सर्व गोष्टीचे आपण परीक्षण केले पाहिजे. आपण न्यूजपेपर सारखे कुठूनही पवित्र शास्त्र वाचतो म्हणलं तर जमणार नाही. गलील प्रांतामध्ये गलीलचे कल्चर होते, यहुदिया प्रांतामध्ये यहुदिया लोकांचे कल्चर होते. गलतिया प्रांतामध्ये येशू ख्रिस्तानं बोलताना त्याचे विधान वेगळे होते, यहुदिया प्रांतामध्ये येशू ख्रिस्त बोलताना त्याचे विधान वेगळे होते. याचे अनुसरण येशू ख्रिस्त करत आले. तेव्हा लोकांचे थाव्यांचे थावे त्याच्या मागून गेले आणि लोकांची भीड त्याच्या पुनरुत्थानाच्या नंतर त्याचे मागे चालले आणि येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण होतवरी लोक त्याचे मागेच होते. त्याच्या जीवनाच्या आखरीच्या 3.5 वर्षाच्या वेळी जनसमूह लोकांची भीड त्याच्या मागस त्याचे शोध घेत त्याच्या मागत चालत होते. येशू ख्रिस्ताच्या माग जनसमूह याचे कारण का होते? त्याचे उपदेश.
कारण येशू ख्रिस्त लोकांना बरे करत होते, त्यांना चिन्ह दाखवत होते, त्याच्यामध्ये आश्चर्यकरम करत होते. येशू ख्रिस्तानं त्या लोकांना जेवण दिले होते. येशू ख्रिस्तानं आजार लोकांना बरे केले आणि त्याच्यामधून दुष्ट आत्माला काढले आणि समाजामध्ये त्या लोकांना चांगल्या आनंदाच्या स्थळवर आणले. यासाठी जनसंख्या कुठं जातो जिथं त्यांची गरज पूर्ण होतो. मी 30 वर्षापासून उपदेशक आहे आणि मी पुष्कळ मंडळीमध्ये गेलो. फार पुष्कळ लोक असतो, पण माझ्या मंडळीमध्ये फक्त 10 लोक आहे. मला फार नेहमी वेदना होतो, काहून त्यांच्या मंडळीमध्ये 100 आणि 1000 लोक असते आणि माझ्याकडं काहून फक्त 10 लोकच आहे. त्यांचे उपदेशचे विधान वेगळे आहे आणि माझे उपदेशचे विधान वेगळे आहे. मी जगामध्ये असलेले गोष्टीविषयी फार कमी बोलतो आणि पुष्कळ मंडळीमध्ये या जगामध्ये असलेले वस्तूविषयी फार ते लोक बोलतो. यासाठी अशा मंडळीमध्ये लोक तिथंच राहून जाते, कारण जगामध्ये जास्त प्रतिशत लोक जगाविषयी ऐकण्यामध्ये त्यांना चांगलं वाटतो. येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारी मोठी जनसंख्यामधून शेवटीच्या वेळी येशू ख्रिस्ताच्या मागे कोण उभे झाले? येशू ख्रिस्तांचे 12 शिष्य. त्याच्यातून एकाला सोडून द्या. त्याच्या मागं चालणारे जनसंख्या वधस्तंभावर तर येशू ख्रिस्त असताना त्याला सर्वांना सोडून दिले. आज आपण जनसंख्याच्या मागे गेले तर आपल्याशी धोका होतील. येशू ख्रिस्ताच्या मागं फार लोक चालले, पण स्थिरतानं ते लोक नाही राहू शकले. तर येशू ख्रिस्त त्यांच्यावर तर दया करून त्या लोकांना बरे केले. येशू ख्रिस्तांचे लोकांना बरे करायची सेवा, येशू ख्रिस्तांना लोकांना उपदेश करायची सेवा, येशू ख्रिस्तांचे त्या काळामध्ये लोकांमध्ये अद्भुत करण्याची सेवा, ह्या सर्व गोष्टीला च्या द्वारा येशू ख्रिस्त त्या काळामध्ये सेलिब्रिटीसारखे झाले. नंतर फरोशी त्याच्याकडे येऊन त्याची परीक्षा घेण्याकरिता म्हटले, बायकोला कोणत्याही कारणावरून टाकणे हे योग्य आहे काय? फरोशी सदुकी शास्त्री लोकांचं एकच काम होते का येशू ख्रिस्ताचे एन्काउंटर करणे. कसंही करून येशू ख्रिस्ताला थांबवायचं ह्या लोकांना फार प्रयत्न केले. त्या लोकांना येशू ख्रिस्ताला प्रश्न केले की कोणत्या कारणानं बायकोला सोडून देणे. त्याचे कारण येशू ख्रिस्ताला ती लोक विचारून राहिले. का त्या लोकांना माहीत नाही? माहीत होते. हेच प्रश्न विचारणाऱ्या लोकांना त्यांना विचारले तर त्यांच्याकडे उत्तर नाही काय? खचितनं त्यांच्याकडे उत्तर होते. म्हणजे त्या लोकाला उत्तर माहीत राहून ते लोक येशू ख्रिस्ताला प्रश्न करून राहिले. हेच यालाच आपण युक्ती म्हणतो, ट्रिक्स म्हणतो. कोणत्याही कारणानं आपल्या बायकोला सोडणं हे न्यायच आहे काय? ते लोक प्रश्न करून राहिले. हा विषय त्या लोकांसाठी नवीन नाही. तेव्हा प्रभूनं त्या लोकांना उत्तर दिले. त्यानं उत्तर दिले, हे तुमच्या वचनात आले नाही काय की ज्यानं मनुष्य उत्पन्न केले त्यानं ती प्रारंभापासून नर नारी अशी उत्पन्न केले. कोणत्याच कारणामुळे स्त्री आणि पुरुष अलग नाही झाले पाहिजे. कोणत्याच कारणानं सोडचिठ्ठी होणे हे न्याय आहे का? हे न्यायच नाही. मग का?
काही कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आले, त्याच्यामधून व्याभिचार आणि कठीण मन. आज या जगामध्ये कोटी लोक सोडसुट्टी घेऊन राहिले आणि काही लोक स्वतःला अलग करून आपले जीवन जगून राहिले. पण पवित्र शास्त्र का म्हणतो, ख्रिस्ती विवाहामध्ये शपथ घेतानीच असतो का मृत्यू होत वरी. आता वर्तमानमध्ये जीवन असलेपर्यंत हा शब्दाचा उपयोग करतो विवाह होताना. पण दोन्ही शब्द एकच आहे. जुन्या काळामध्ये लोक मृत्यू आणि जीवन असेपर्यंत हा शब्दाचा वापर करायचे, कारण हा फार इफेक्टिव्ह होता. यासाठी एक पुरुष स्त्रीला बायको स्वीकार केल्यानंतर तो त्याच्याकडे जीवन असतेपर्यंत तो मरतवरी तिला कधीच नाही सोडले पाहिजे. देवानं स्त्री आणि पुरुषाला यासाठी मिळवले का कुटुंबासाठी, आणि देवाची योजना पूर्ण झाली आणि दोघं विवाहामध्ये आल्यानंतर आणि त्याचा विवाह झाल्यानंतर देवाची योजना पूर्ण होतो. कारण विवाह नाही झाले तर संतान नाही होणार, आणि संतान नाही झालं तर देवाचे राज्याचं निर्माण नाही होणार. आधीमध्ये देवानं नर आणि नारी उत्पन्न केले, बनवले, म्हणजे एकामेकासाठी. पुरुषासाठी देवानं स्त्रीचं निर्माण केले, आणि हे आपण माहीत केले पाहिजे. देवानं सर्वप्रथम पुरुषाचे निर्माण केले, आणि तो एकटा राहणं चांगले नाही म्हणून त्याच्यासाठी सहाय्यकचं निर्माण केले, अर्थात स्त्रीला. कारण हव्वाचं निर्माण पुरुषाची गरज होती. वा म्हटले याकरिता पुरुष आईबापा सोडून आपल्या बायकोला जळून राहील आणि ती दोघे एक देह होतील. हामुळे ती पुढे दोन न तर एक देह अशी आहेत. यास्तव देवानं जे जोडले आहे ते मनुष्य तोडू नाही. एदेनच्या बागेमध्ये देवानं आदाम आणि हव्वाला एक केले. स्त्री आणि पुरुष दोघांना देवानं एक केले. आता ते देवाच्या दृष्टीमध्ये दोघं नाही पण एक आहे. स्त्री आणि पुरुष वेगळे वेगळे दिसले तर देवाच्या दृष्टीमध्ये नवरा बायको असले तर ते एकच आहे. यासाठी त्या दोघांना वेगळे वेगळे कोणीच नाही केले पाहिजे. यासाठी मनुष्य त्या दोघांना वेगळे वेगळे नाही केले पाहिजे. पवित्र शास्त्राच्या अनुसार ख्रिस्ती विवाहामध्ये सोडचिठ्ठी नाही आहे. ते त्याला म्हणाले तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेनं का दिली. त्यांना त्यास म्हटले, तुमच्या अंतःकरणांचे कठोरपणेमुळे मोशेनं तुम्हास आपल्या बायका टाकू दिले, तरी प्रारंभापासून असे नव्हते. मोशेचा काळ येतपर्यंत, मोशेपासून तर ख्रिस्तापर्यंत 1450 वर्ष पूर्व मोशे होते. आणि आधीपासून आपण बघितले ख्रिस्तापर्यंत तर 4000 वर्ष होतो. मोशे या गोष्टी सांगतवरी 2500 वर्ष पूर्ण झाले. आणि आपण आधीपासून बघितले तर सोडचिठ्ठी नव्हती आणि असं काहीच नव्हते. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचारच्या कारणा वाचून टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो. येशू ख्रिस्तानं फार कठीण त्या काळाच्या लोकांच्या वेळे उपदेश केले आणि त्या लोक त्याला सहन नाही करू शकले.
त्या काळातले लोक पवित्र शास्त्राच्या अनुसार सोडचिठ्ठी करायचे आणि अजून दुसरे विवाह करायचे. इथं आपण एक गोष्टी बघू, ते लोक सोडचिठ्ठी विवास्ताच्या हिशोबनं करायचे आणि त्या लोकाला जे पाहिजे ते लोक घेऊन घ्यायचे. ते लोक व्यवस्थाच्या अनुसार आपल्या बायकोला सोडायची योजना तयार करायचे. त्या कारणामुळे सोल्ले आणि लोकांसमोर नीतिमान असल्यासारखे ते लोक दाखवायचे होते. आणि अंतरात्म्यामध्ये आणि या आपण बघले तर बायकोला व्याभिचारच्या अतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कारणामुळे सोडचिठ्ठी द्यायची नाही. आणि दुसऱ्या कोणत्या कारणामुळे बायकोला सोडले तर तो आपल्या बायकोला व्याभिचार करत आहे आणि इतर त्या बाईला विवाह करणारा व्यक्ती तो तिच्यासोबत व्याभिचार करत आहे. कारण सोडलेला व्यक्ती तो आपल्या बायकोला व्याभिचार करत आहे आणि तो पण व्याभिचार करत आहे. इथे जिम्मेदार कोण आहे? मनुष्य आहे. यासाठी पेत्रानं सांगितले का तुम्ही ज्ञानाच्या द्वारा आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करा. यासाठी पेत्र म्हणतो का तुम्ही आपल्या बायकाचा आदर करा आणि ज्ञानच्या द्वारा आपल्या पारिवारिक जीवनाला जगा. तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये तुमची बायको तुमचे हिस्सेदार आहे. यासाठी पौल म्हणतो का तुम्ही आपल्या बायकोला प्रेम करा. इथं व्याभिचारी कोण आहे? बायकोला सोडणारा व्यक्ती. तिला तो व्याभिचार करत आहे आणि तो लग्न करून घेत आहे तो पण व्याभिचार करत आहे. जो नवरा आपल्या बायकोला सोडतो तो तिला व्याभिचार करवतो आणि तिच्या जिम्मेदार तो व्यक्ती होतो. तो तिला सोडल्यामुळे तिला तो व्याभिचार करत आहे आणि ती इतरला विवाह केल्यामुळे ती व्याभिचारी होतो आणि तो पण व्याभिचारी होतो. व्याभिचार करणाऱ्या लोकांसाठी स्वर्गाचं राज्य नाही आहे. वेश्या लोकांसाठी स्वर्गाचं राज्य नाही आहे. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या संबंधांना पुरुषाची गोष्टी असे असेल तर लग्नच ना केले ते बरे. शिष्यांना म्हटले का लग्नच कशाला केले पाहिजे आणि तिला सोडले तर ती ज्याच्यासोबत लग्न करते ती व्याभिचार करते आणि करणारा व्यक्ती तो व्याभिचार करते. पण लग्नच कशाले म्हणून ते लोक असे म्हटले होते. इथं शिष्य विवाहाला गलत समजत होते आणि विवाह चुकीचे असले तर देव मनुष्याला आणि स्त्रीला नवरा बायको नाही बनवले असते. त्यानं त्यास म्हटले, हे वचन सर्वांच्या स्वीकारात नाही, ज्यास हे दान दिले आहे ते स्वीकारतात. अनुग्रह मिळणे म्हणजे काय याचा अर्थ का होते? नवरा बायको आपल्या जीवनाच्या संपूर्ण काळामध्ये मिळून राहिले पाहिजे म्हटले तर पवित्र आत्माची सहभागिता त्यांच्यासोबत पाहिजे. यासाठी ख्रिस्ती विवाह आणि अन्य विवाहामध्ये का फरक आहे हे तुम्हाला निश्चित माहीत झाले पाहिजे. अन्य विवाहामध्ये शपथविधी, करार आणि वाचा नसतो, पण ख्रिस्ती विवाहामध्ये शपथविधी, करार आणि नवरा बायको वाचा बांधतो आणि त्यांच्या बधामध्ये देवाची उपस्थिती असतो.
यासाठी पवित्र आत्माच्या द्वारा नवरा आणि बायकोची निवड होते. तेच लोक एकामेकापासून दूर नाही होत. जेव्हा स्त्री आणि पुरुषाच्या मध्यामध्ये शरीर प्रवेश करतो तेव्हा विच्छेदन जंतू घेतो. जेव्हा त्या लोकाच्या मधामध्ये शपथला अशपथ होतो तेव्हा त्याच्या मध्यामध्ये समस्या आरंभ होतो. तेव्हा विभक्तीची दीक्षा गुंडाळली आहे. पण ख्रिस्ती विवाहामध्ये पवित्र परमेश्वर देव त्याच्या मधामध्ये क्षमा आणतो आणि त्या लोकांना स्वीकार करायला लावतो. एकामेकाले प्रेम करणं, एकामेकाले सहन करणं आणि एकामेकाले क्षमा करण्याच्या द्वारा ते लोक सोबत राहतो. प्रेमामध्ये क्षमापण आहे आणि प्रेम सर्वच अपराधला लपवतो. यासाठी नवरा बायकोला चुकीच्या अंशामध्ये नाही बघत. तो चुकीला क्षमा करतो. यासाठी तो सोडचिठ्ठी ह्यासाठी नाही जात. यासाठी पवित्र शास्त्र सोडचिठ्ठी म्हणजे व्यभिचार झाले तरच सोडचिठ्ठीला स्वीकार करतो आणि दुसऱ्या कोणत्याच भागाला पवित्र शास्त्र स्वीकार नाही करत, कारण ती निर्दोष असल्यामुळे ते दुःख नाही उचलली पाहिजे. व्यभिचारच्या कारणामुळे पवित्र शास्त्र सोडचिठ्ठीला स्वीकार करतो. ज्या लोकांवर देवाचा अनुग्रह होते तोच देवाच्या वचनला आणि या गोष्टीला स्वीकार करतो. येशू ख्रिस्तानं सांगलेले वचनमध्ये नवरा सोडलेली बायकोसोबत इतर जो विवाह करते, नवरा तिला व्यभिचार करवतो. पण या गोष्टी ज्या लोकाला माहीत नाही तो का म्हणतो मला का माहीत. परंतु जो व्यक्ती दैविक आणि देवासोबत संबंध ठेवतो तो या गोष्टीला स्वीकार करतो का त्याची सोडलेल्या बायकोला तो व्यभिचार करवतो, म्हणून तो कधीच तिला सोडत नाही. आणि हे अति प्रमुख गोष्टी आहे. मंडळीमध्ये या विषयावर चर्चा झाली पाहिजे. आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांना आपणास नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत, ज्यांना हे स्वीकारतो तो स्वीकारतो. कारण आईच्या उदरापासून जन्मलेले असे नपुंसक आहेत, मनुष्य केलेले असेही नपुंसक आहेत. आईच्या गर्भातून नपुंसक जन्म घेणारे लोक आहे. मनुष्याला नपुंसक बनवून राहिले. आजच्या वर्तमान काळामध्ये पण असे होत आहे. आणि देवासाठी लोक विवाह नाही करून स्वतःला नपुंसक बनवले असे पण लोक आहे. याला स्वीकार करणारा व्यक्ती स्वीकार करतो आणि याला आपण वरच्या विषयासोबत रिलेटेड केले तर विवाह असलेला प्रधान अंशामध्ये एकमेव शरीरला त्याची इच्छा न करणारे व्यक्ती लोक आहे. मनुष्याच्या द्वारा मनुष्य करणारे असे पण आहे आणि देवासाठी करून घेणारे असे पण आहे. आणि याला आपण स्वीकार केले तर विवाहामध्ये असलेली प्रधान गोष्टी शपथ आहे. एक शरीर होण्याच्या द्वारा विवाह संपूर्ण झाल्यानंतर देवाला स्वीकार करण्याच्या द्वारा विवाहामध्ये असलेला त्याचे परिपूर्ण अर्थ
ते लोक स्वीकार केले पाहिजे असे परमेश्वर इच्छा करून राहिले. केवळ मनुष्याची इच्छा म्हणजे त्यांचे शरीर पूर्ण होवासाठीच नाही, परंतु देवाची इच्छा पूर्ण होवासाठी मानव आणि स्त्रीचं एक होणं आहे. विवाहाचे हे सत्य करणारे लोकच देवाला माहीत करू शकतो आणि त्या लोकांचे वैवाहिक जीवन सफल असतो. आणि त्या लोकांमध्ये सेक्शुअल डिसऑर्डर झाले तरी ते लोक एकमेकाला न सोडता तसेच राहून देवाची महिमा करतो. आता 13 वचन पासून ते 17 वचन पर्यंत येशू ख्रिस्तानं लहान मुलाला दिलेले आशीर्वाद. नंतर त्यानं बाळकावर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून त्याच्याजवळ त्यास आणले, परंतु शिष्यांनी आणण्यास दाटवले. येशूनं म्हटले, बाळकास माझ्याकडे येऊ द्या, त्यांस मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य असल्याचेच आहे. मग त्याच्यावर हात ठेवल्यानंतर तो तिथून निघून गेला. येशू त्याच्याजवळ येणाऱ्याला कुणालाच तो अडकवले नाही आणि तो कुणालाच तिरस्कार करले नाही. लहान मुलं येशू ख्रिस्ताकडं आणताना त्याच्या शिष्याला आवडले नाही. तेव्हा येशू ख्रिस्तानं म्हणलं का स्वर्गाचा राज्य लहान बाळासारखंच आहे. स्वर्गाचं राज्य लहान बाळाचंच आहे आणि लहान बाळ पापापासून दूर असतो. लहान बाळाला पाप का आहे माहीत नसतो. त्या लोकांना माहीत नसतो का ते लोक काय करून राहिले. ते लोक आई वडीलवर तर निर्भर असतो आणि ते लोक सोपेनं ऐकतो. अशाच लोकांचं आहे स्वर्गाचं राज्य. म्हणजे जे लोक येशू ख्रिस्तावर आधारित असतो त्या लोकांचं आहे स्वर्गाचं राज्य. लहान मुलांना येशू ख्रिस्त आशीर्वादित करून राहिले. यासाठी तुम्ही आपल्या बाळांना मंडळीमध्ये घेऊन आले पाहिजे. त्यांच्या बाळ अवस्थेपासूनच आपण प्रभूचे वचन बाळांना शिकवले पाहिजे. बाळ अवस्थेमध्ये तुम्ही शिकवलेल्या गोष्टी त्यांचे वृद्ध अवस्थेमध्ये राहतात. त्यांचे तरुण अवस्थेमध्ये त्यांच्यासाठी चांगले दिशा निर्देश असतो त्या गोष्टी. यासाठी प्रत्येक ख्रिस्ती लोकांना आपल्या बाळाला ख्रिस्तापाशी आणलेच पाहिजे. नंतर पहा, एक जग येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सर्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कार्य करावे. आज हे गोष्टी संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. मला सार्वकालिक जीवन मिळाले पाहिजे आणि मी स्वर्गाच्या राज्यामध्ये गेले पाहिजे. यासाठी मी का करायले पाहिजे. चांगले काम करण्याच्या द्वारा आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जातो काय. पवित्र शास्त्र का सांगतो, येशू ख्रिस्तानं काही सांगितले. चांगले काम या जगामध्ये फक्त आपल्याला रिवॉर्ड देतो. स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यासाठी मनुष्याचे एफर्ट्स परिश्रम काहीच कामी नाही येत, याचे चांगले उदाहरण आहे. त्यानं त्याला म्हटले, मला चांगल्याविषयी का विचारतोस. चांगलं असं एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश कर पाहतोस तर देवाची आज्ञा पाळ. देवाची आज्ञा पाळ म्हणजे काय. देवाच्या वचनवर विश्वास ठेव. देवानं दिलेली आज्ञा पाळ. सर्वात पहिलं गोष्टी विश्वास कर आणि दुसरी गोष्टी
त्याची निर्वाह कर. आज्ञाला पाळ म्हणजे देवाने दिलेली आज्ञाला पाळणे म्हणजे त्याच्यावर विश्वास केल्याशिवाय आपण त्याची आज्ञा नाही पाळू शकत. विश्वास नसलेले क्रिया मृत्यूक आहे आणि क्रिया नसलेले विश्वास मृत्यूक आहे. यासाठी क्रिया नसलेले आपण विश्वास ठेवले तर विश्वास मृत्यूक आहे. त्याच्याद्वारा आपल्याला काहीच उपयोग मध्ये नाही. का आज्ञा आहे त्यानं विचारले. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशूनं म्हटले, मनुष्याची हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्षी देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजारीवर प्रीती कर. याच्याद्वारा पवित्र शास्त्र पूर्ण होतो. म्हणजे प्रेम, जसे तू स्वतःला प्रेम करतो तसा तू आपल्या शेजारीला प्रेम कर. जसे तुझे पापाची क्षमा झाली पाहिजे म्हणजे तसेच तू इतर लोकांचे अपराधला क्षमा कर. जसे तू आशीर्वादित झाले पाहिजे म्हणतो तसेच तू तुझे शेजारी पण आशीर्वादित झाले पाहिजे म्हटले पाहिजे. प्रेम करणारा कोण आहे? ज्याला आपण प्रेम करतो तिथं आपण चोरी नाही करत आणि व्यभिचार नाही करत. तो तरुण त्याला म्हणाला, मी आहे, अवैध पाळले आहे, माझा ठाई अजून काय उणे आहे? तो तरुण म्हणून राहिले का मी सर्व आज्ञा पाळून राहिले, अजून मी काय केले पाहिजे? आज्ञाचे पालन करणारे लोक आणि क्रियाचे पालन करणारे लोक असे प्रश्न करतो. येशूनं त्याला म्हटले, पूर्ण हो, पाहतोस तर जा, आपली मालमत्ता विकून दरिद्राचे दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चाल माझ्या मार्गा ये. येशू ख्रिस्तानं काही गोष्टी आहेत ते सांगितले. तू जा, आपली मालमत्ता विक, त्याला दरिद्र लोकांना दे आणि माझे मार्गे ये. येशू ख्रिस्तानं त्याला काय सांगितले का जा, आपली मालमत्ता विक. कारण येशू ख्रिस्ताला माहीत होते का तो धनसंपत्तीला प्रेम करणारा तरुण होता. यासाठी धनला प्रेम करणारा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही येऊ शकत. येशू ख्रिस्ताला प्रेम करणारा व्यक्तीच धनाचा तिरस्कार करतो. धनी लोकांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं दुर्लभ आहे, येशू ख्रिस्तानं सांगितले. येशू ख्रिस्त त्याला म्हणून राहिले का जे काही तुझ्याकडे आहे संपूर्ण संपत्ती तू विकून टाक, म्हणजे तू आपला स्वतःचा तिरस्कार कर, तू स्वतःचं विसर्जन कर. विकलेली संपत्ती आणून तू इतर लोकांना दे, म्हणजे तू इतर लोकांसोबत प्रेम कर. मग येऊन माझ्या मार्गेमध्ये चल. तुझा धन स्वर्गामध्ये असतील, तुझा धन कुठंच नाही जाणार. ज्यावेळी तू आपल्या धनसंपत्तीला वाटप करणार त्यावेळी स्वर्गाच्या राज्यामध्ये तुझं धन खूप वाढणार आणि तिथं तुला मोठं प्रतिफळ मिळणार. मी सांगल्याप्रमाणे म्हणजे तरुण तो धनाला प्रेम न करता प्रभूला प्रेम करणे आणि प्रभूच्या मागे चालणे. प्रभू वधस्तंभाचा मार्गानं चालून राहिले आणि त्याला वधस्तंभाचा मार्गामध्ये ये म्हणून राहिले. धन आपल्याला सुखाचा मार्ग देतो आणि येशू ख्रिस्ताचा मार्ग वधस्तंभाचा आहे. आणि आपल्याला का पाहिजे? पहा, ही गोष्टी ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. तो असं गेल्यामुळे स्वर्गाच्या राज्याची त्याला भेटलेली संधीला तो विसरून गेला आणि हारून टाकले.
त्यानं चांगले प्रश्न केले, चांगले उपदेशक पासी आले आणि त्याला चांगले जबाब मिळाले, पण त्यानं चुकीचे निर्णय घेतले. आज तुझे निर्णय का आहे? चांगले तू प्रश्न विचारून राहिले आहे, चांगले उपदेशक पासी तू आले आहे, चांगले उत्तर तुले मिळून राहिले आहे, पण तुझे निर्णय आज कसेचे आहे? का प्रभूनं त्याला तू धनसंपत्ती विकण्याच्या द्वारा स्वर्गाच्या राज्यामध्ये येणार आहे असे म्हटले का? तू परिपूर्ण होण्यासाठी धनावर आधारित राहणं तू सोडून दिले पाहिजे. म्हणजे तू त्याला विसर्जन केले पाहिजे. तू परिपूर्ण कसे होणार? तू प्रभूच्या मार्गामध्ये चालले तरच परिपूर्ण होणार. तू परिपूर्ण माझा शब्द ऐकल्यानंतर होतील. आणि तू परिपूर्ण कधी होते म्हटले तर तू माझ्या वधस्तंभाचा मार्गावर चालल्यानंतर. मीनं चोरी नाही केली, मीनं व्यभिचार नाही केले, मी खोटे नाही बोलले असे तुला वाटत असन का? असे केले तर तू स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार असे नाही. प्रभूच्या मार्गामध्ये चालण्याच्या द्वारा तुझ्या पापाच्या प्रायश्चित झाल्याशिवाय तू स्वर्गाच्या राज्यात नाही जाणार. या जगामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पापाची प्रायश्चित येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि येशू ख्रिस्ताच्या द्वाराच तू स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईन. तेव्हा येशूनं आपल्या शिष्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचे प्रवेश होणे कठीण आहे. आणखी तुम्हास सांगतो, देवाच्या राज्यात धनवानांचे प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नढेतून जाणे सोपे आहे. येरुशलेमच्या प्रधान द्वाराच्या बाजूमध्ये एक छोटासा बाजूला एक द्वार असतो. त्या द्वारमधून फक्त उंटच जाऊ शकतो आणि उंटावर काही ओझं असले तर ते तिथून नाही जाऊ शकत. यासाठी सर्व उंट प्रधान द्वारमधूनच जातो आणि फक्त उंटच गेले पाहिजे म्हणले तर त्या द्वारातून प्रवेश करतो. यासाठी येशू ख्रिस्तानं म्हटले का सुईच्या नळेतून उंट प्रवेश करतो. येशू ख्रिस्तानं आपल्या सुई आणि धाग्याविषयी नाही बोलले जे आपण वर्तमानमध्ये उपयोग करतो. येशू ख्रिस्त त्या काळामध्ये त्या आचारामध्ये बोललेले म्हणजे सुईच्या नळेतून ऊट प्रवेश करतील. म्हणजे एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये धनाचा आधार केले तर तो स्वर्गाच्या राज्यात नाही जाणार. देवाला स्वीकार करणारा व्यक्ती वधस्तंभाचा मार्गातून स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हटले, तर मग कोण तरेल? सर्वांकडं धन असतो ना. धन असणे वेगळी गोष्टी आहे आणि धनाला प्रेम करणं वेगळी गोष्टी आहे. धनाचे दास होणे वेगळे आहे, धनाचे उपयोग करणं वेगळी गोष्टी आहे. धन लपवणे वेगळी गोष्टी आहे आणि देवाची धनाची पूजा करणे वेगळी गोष्टी आहे. कारण धनाला जास्त प्रेम करून आणि धनाला देवापेक्षा जास्त समजणे आणि त्याची पूजा करणे, जो व्यक्ती स्वतःला स्वतः प्रेम करतो आणि धनाला प्रेम करतो तो नरकामध्ये जाईन. यासाठी आपल्या जीवनामध्ये बदलाव आले पाहिजे आणि विश्वास करणारा व्यक्तीच्या जीवनामध्ये मन परिवर्तन येतो. तेव्हा पेत्रानं त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहे, तरी आम्हास काय मिळणार आहे? येशू ख्रिस्ताच्या मागे या जगामध्ये आपण चालले तर या जगामध्ये आपल्याला काय मिळणार? येशूनं तेच म्हटले की मी तुम्हास खचित सांगतो की पुनरुत्थानात मनुष्यांचे पुत्र आपल्या गौरवचे राज्यासनावर बसेल तेव्हा माझ्या मागे चालत असलेले तुम्ही 12 राज्यांवर बसून इस्रायलचे 12 वंशज
न्याय निवड कराल. आणखीन जे कोणी घरे, भाऊ बहीण, बाप आई, मुले किंवा शेती माझ्या नामाकरिता सोडले आहेत त्याला 100 पट मिळेल. सर्वकालिक जीवन हे वतन मिळेल. इथं बायकोचं नाव नाही लिहिले आहे. याचा अर्थ असे नाही का तू बायकोला सोडून दे. कुटुंबामध्ये जितके आपले सदस्य आहे, प्रभूच्या मार्गामध्ये चालत असताना ते तुम्हाला अडकवत असतील तर आणि तुम्ही त्याला हरवले तर देव तुम्हाला 100% देते. तुम्हाला 100% तो कुटुंब देते. तुम्ही जे काय हरवतील देव सर्व तुम्हाला देतील. एक खऱ्या भक्ताकरिता किती घरं उघडून राहते तुम्ही थोडं विचार करून बघा. या जगामध्ये 100% तो अनुभव घेतो आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याला मोठे फळ मिळतो. जगामध्ये असलेला व्यक्ती किती समुद्रानं तो जगतो, किती संपन्नतानं तो वागतो, 100% त्याला मिळतो. तसेच तो स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद करतो. मी सेवामध्ये येऊन मला 30 वर्ष झाले. हातामध्ये एक कवडी नसले तर मी आपलं जीवन संपन्नता जगता आहो. परंतु जे पहिले ते शेवटाले आणि शेवटाले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. यहुदी लोकांना असं वाटत आहे का आम्ही सर्वात अगोदर आहो, आम्ही सर्वात पहिले आहो. पण त्यांच्या तिरस्कारचा वेळ येऊन राहिले. पण ख्रिस्ताची मंडळी पहिली होणार आणि ख्रिस्ताची मंडळी पुनरुत्थानमध्ये सर्वात पहिले ती लोक उठवण्यात येणार. आकाशामध्ये प्रभू आल्यानंतर मंडळीचा पुनरुत्थान होणार. तसेच प्रभू या जगामध्ये राज्य करण्यासाठी आल्यानंतर या पुराण्या जुन्या करारमध्ये असलेले जितके बी देवाचे संत होते त्या लोकांचे पुनरुत्थान होणार. दानियेलची पुस्तक याचा 12 अध्याय 3 वचन सांगतो. यासाठी जे पहिले आहे ते शेवटीमध्ये जाणार आहे ना जे शेवटीचे आहे ते पहिले होणार. पुनरुत्थानमध्ये अन्य लोकांना पहिला स्थळ मिळणार असे प्रभू सांगून राहिले. त्याचा मागं चालणारे अन्य जातीचे लोक त्या लोकांना पहिला पुनरुत्थान मिळणार. यासाठी प्रभूनं सांगितलेल्या गोष्टीला आपण ग्रहण करू. येथे आपण 19 अध्याय समाप्त करू.